स्टेपार्ट एंटरटेनमेंट विरुद्ध वीर ताराराणी. आणि निश्चितच पंच आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतायत 25 मिनिटांमध्ये एक इनिंग ही संपलीच पाहिजे. वेळेला महत्त्व द्या. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये. पाटील सर, या ठिकाणी उपस्थित जे दोन फलंदाज आहेत त्यांच्याबद्दल मी नक्की सांगू शकतो. एकाची मदार सागरावरती आहे, मच्छीवरती आहे, तर दुसऱ्यांची मदार ही शब्दांवरती आहे. एक सुप्रसिद्ध निवेदक आणि एक सुप्रसिद्ध अगदी आमचा कोळी गणेश कोळी आणि आतिजी पाटील ही स्टेपार्ट एंटरटेनमेंट या टीमकडून खेळतात. नक्कीच बघूया ज्यांच्या व्लॉगच्या माध्यमातून आपण बरीचशी माहिती गोळा करत असतो, परंतु आज या क्रिकेटच्या मैदानामध्ये मात्र त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. संघनायक म्हणून त्यांची निवड केलेली आहे आणि संघनायक निवड करताना मात्र स्वतः आपण बघतोय सलामीची जोडी मैदानात येताना अतिश पाटील आणि गणेश कोळी अप्रतिमाची जोडी. आणि 30 यार्ड सर्कल आपण बघतोय, 30 यार्डचं हे सर्कल आहे. बॅकवर्ड पॉईंट वायडिशचा कव्हर आपण बघतोय, मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि निश्चितच 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय सर्कल बाहेर असणार आहेत, ती म्हणजे डीप स्क्वेअर लेग. आणि एक लॉंग ऑफच्या या लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये निलेश एक चांगला खेळाडू आहे आणि चांगला व्लॉगर देखील आहे सिम्मीच्या. आणि निलेशचे व्हिडिओ आपण सातत्याने नेहमीच बघत असतो. खूप प्रेम सगळ्यांना आपण देतच असतो ह्या जोडीला. आणि ही जोडी माझी सुद्धा फेवरेट जोडी आहे. मुलींच्या लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या लोकांमध्ये आणि सासरच्या लोकांमध्ये मला वाटते महाराष्ट्रात सर्वात जास्त बायकोचा मार खाणार कोण असेल तर निलेश निरगुडा. आज खेळ खेळताना सुद्धा बायको समोर आली आहे. सांभाळून बाबा, कारण त्याने सकाळीच तिला एक शब्द वापरला, पण मी तुला तेच सांगतोय मी बोलणार नाहीये तो शब्द, कारण आज मी निलेशला खोटं ठरवणार आहे, कारण ती लकी असणार आहे आज निलेशसाठी. सिम्मी तर उमेशच्या हातामध्ये चेंडू जातोय, वैयक्तिक पहिलं. आणि संघाकडून निश्चितच पहिली जबाबदारी मात्र गोलंदाजीची आपण बघतोय उमेश कोळीच्या हातामध्ये. एक चांगला कॅमेरामॅन आहे, चांगला आर्टिस्ट आहे, अष्टपैलू भूमिका तो पडद्यामागे पडद्यावर करत असतो, परंतु आज या मैदानात मात्र स्वतः जी जबाबदारी घेतलेली आहे उमेशने गोलंदाजीची, बघूया ती गोलंदाजी मात्र आणि ती जबाबदारी मात्र कशी पार पडतोय. आतिश पाटील खेळण्यासाठी सज्ज होतोय, राईट टर्म राऊंडने मारा करतोय, उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. पंचांचा इशारा, पंचांची जोडगोळी मात्र या सामन्यासाठी सज्ज होतोय. जातोय उमेश आपल्या बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू घेऊन. आणि आता मात्र पहिला चेंडू तिथे खराब कॉल येतोय. आणि निश्चितच येथे मात्र मराठीमध्ये म्हणतात की आत्महत्या केली आहे, कारण जो निर्णय चुकीचा घेतला होता, आपलं घर सोडलं होतं, आतिश आपल्या घरात सुरक्षित होता, परंतु हा जल्लोष आपण बघतोय वीर ताराराणी संघाचा, कारण चांगला खेळाडू मात्र हा तंबूच्या दिशेने परततोय, निराश मुद्रा घेऊन परततोय. या डीजे. अरे कशाला कशाला गावपणा तू केलास रे. धावता फुकाट तू धावता धावता. यस सर, खूप मोठी चूक मात्र नक्कीच बघावी लागणार आहे. आदरणीय भावेश भगत आणि अजय पाटील यांचं सुद्धा आम्ही कलाकार प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत. फलंदाज आणि गोलंदाजासाठी ज्यांनी सायकल अशी बक्षीस त्यांनी दिलेले आहे त्यांचा सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज येतोय आदेश संते. गणेश कोळी खूप महत्वाची धुरा सांभाळू शकला असता, परंतु दुर्दैव आणि सुदैव अशा घटना घडत असतात. आणि ही मात्र दुर्दैवाची बाब म्हणेन मी, कारण निश्चितच म्हटलं होतं की स्टेपार्ट एंटरटेनमेंट या संघासाठी, कारण पहिल्या चेंडूवर एक गडी बाद झालाय. आता मात्र खुट्टपाचा चेंडू होता आणि निश्चितच थोडेसे कमबॅक करतोय उमेश कोळी, कारण स्वतः जबाबदारी घेतली होती पहिल्या षटकाच्या आणि पहिल्या षटकाच्या जबाबदारी नंतरच. आणि रोशन संते येतोय थोड्याच वेळात मैदानात, आपल्या सर्वांचा लाडका रोशन त्यांची सुद्धा उपस्थिती येते. तसेच पंकज ठाकूर मात्र आता इन फॉर्म मध्ये टी शर्ट घालून तयार आहेत.
आता मात्र सुंदरता खेळून काढला चेंडू बॅकवर्ड पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक फेक होईपर्यंत एक धाव समाधानकारक श्री गणेशा येथे धावसंख्येचा पाहायला मिळतोय. एक गडी बाद एक अशी धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये आपण बघतोय उमेश कोळी ह्याने हे सुदैवाने आपण बघितलं होतं की नाणेफेक जिंकली होती. निर्णय जो घेतला होता तो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा आणि पूर्णपणे जी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती ती मात्र उचलून धरताना कर्णधार पद भूषवताना पाहायला मिळतो उमेश कोळी. चांगली जबाबदारी आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं योगदान मात्र या कर्णधाराला पाहायला मिळतंय. दरम्यान जातोय पुन्हा एकदा उमेश कोळी राईट आर्म राऊंड द विकेट. दरम्यान पॅव्हलिंग कक्षाच्या इथे फक्त प्लेअरनं थांबायचं, बाकीनं साईडला व्हायचं आहे. निलेश आणि येथे बघा हँडसअप फ्लिप निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्याने जो व्लॉगर मात्र प्रत्येकाच्या घराघरात मनामनात ज्याने आपलं घर केलंय त्याने मात्र चांगला झेल पकडलाय आणि निश्चितच येथे सिम्मीचा उत्साह तुम्ही बघू शकता. त्याची लाडकी बायको आणि निलेश धाक आहे, धाक बायकोचा दरारा दहशत. नाही तर घरी जाऊन परत मार खावा लागेल त्या निलेशला बिचारा. एक टप नाही ठेवला त्याच्या अंगावरती फोडायचा. निश्चितच उमेश आपण बघतो उमेश कोळी टांगल टिंगल करताना त्याचा संघ मात्र टांगल टिंगल करताना चांगली कामगिरी सुद्धा आपल्याला या उमेशच्या संघाकडून पाहायला मिळते. स्टेपार्ट एंटरटेनमेंट विरुद्ध वीर तारा राणी. आदरणीय तेजसदादा डाकी यांच्याकडून सगळ्या टी शर्ट्स ज्या आपण परिधान केल्या सगळ्या कलाकारांनी आणि 25,000 रुपये देणगी सुद्धा त्यांच्या माध्यमातून एक मोठा हातभार एक मोठा आधारस्तंभ त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले. धन्यवाद तेजसदादा. असेच सहकार्य आणि आधार आमच्या ह्या सगळ्या खेळाडूंना आणि या सगळ्या कलाकारांना तुम्ही देत राहाल. निश्चितच उमेश कोळी पहिलं षटक आपण बघतोय. धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 1 वर. पूर्णपणे श्रेय जातंय ते म्हणजे उमेश कोळी याला. मला वाटतं सकाळी सगळ्या मंदिरातून दर्शन घेऊन आलेला दिसतोय कारण चांगली कामगिरी ही पहिल्या षटकातच उमेश कोळीच्या माध्यमातून दिसतोय. जातोय पुन्हा एकदा उमेश राईट आर्म राऊंड द विकेट. हा कुटपाचा चेंडू होता मात्र कट दिशा दिली आहे चेंडूला तेथे मात्र चेंडू जातोय सरळ लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये सरळ सीमारेषा पार चौकार. सात 12 फेम उमेश याला मात्र आता आपण बघितले कट दिला होता चेंडूला दिशा दिली होती परंतु चेंडू मात्र थांबू शकला नाही. सरळ सीमारेषा पार गेला आणि धावसंख्येचा ज्वर मात्र पोहोचलाय तो म्हणजे 5 वर. पहिला गडी बाद झाला होता गणेश कोळी आणि निश्चितच आदेश शिंदे त्याच्या संते त्याच्यानंतर कारण ही जोडगोळी खूप महत्वाची ठरू शकली असते कारण धावसंख्या आपण फक्त बघतोय 5 तर 20च्या पुढे सुद्धा असू शकली असती. एक चांगला खेळाडू मात्र पोचलाय. हे चांगले 2 खेळाडू मात्र तंबूच्या दिशेने परंतु आता कमान संबंधाने आपण बघतो आतिश पाटील आणि हितेश कडू. विठ्ठल शेठ मुंगाजी यांच्याकडून सुद्धा 10,000 रुपयाची देणगी आमच्या ह्या कलाकार प्रीमियर लीग ह्या 2026च्या. तसेच आता मात्र खेळून काढला चेंडू उमेशाचा चेंडू होता मात्र आपण बघतोय 1-2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. आणि धावसंख्या मात्र पोचली आहे ती पहिलं षटक आपण बघतोय 7 वर. पहिलं षटक उमेश याचं संपुष्टात येत आहे तोपर्यंत थोडा वेळ आपल्याकडे मी संधी देतोय या डीजे. धन्यवाद डीजे. बघूया उमेश कोळी या संघ नायकाने मात्र चांगली सुरुवात आपल्या संघासाठी केली. फक्त 7च धावा दिल्या. आले आणि तुम्ही घोड्यावर नाही बसत. बायको आयुष्यात एकदाच घोड्यावर बसलेलो. अर्धा गाव माग होता बँडवालं पुरं होतं न मी घोड्यावर होतो. यस आपल्या सगळ्यांचा लाडका डीजे ST यस याच्या माध्यमातून सगळ्यांचं मनोरंजन केलं जात आहे आणि कलाकार प्रीमियर लीग 2026 आपण बघतोय ह्या
दुसऱ्या पर्वामध्ये पहिल्या पर्वामध्ये खरोखरच खूप धमाल केली होती या सगळ्या कलाकारांनी आणि आज हे दुसरं पर्व. निलेश येतोय निरगुडा, निलेश निरगुडा वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरी जबाबदारी उमेश कोळीनी जी दिली आहे ती म्हणजे निलेशकडे जातोय. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट, 10 ते 12 पावलांचा रनअप समोर मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय आतिश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. निलेश पुढचा चेंडू, निलेशचा मात्र कट घेतले, चेंडू नेते ते क्षेत्ररक्षक आपण बघतोय. शॉर्ट थर्ड मॅनला मात्र गादरकरीपर्यंत एक आरामात धाव पूर्ण केलेली आहे. एका धावाने धावफलक पुढे सरकले आहे आणि संथ गतीने मात्र हा क्रिकेट चालू आहे. परंतु पूर्णपणे श्रेय या गोलंदाजांना जातोय. नाणेफेक जिंकल्यानंतर उमेश कोळी याने सरसावला होता तो म्हणजे क्षेत्ररक्षण आपला हा संघ करेल आणि पूर्णपणे त्या शब्दावर मात्र खरे उतरतायत त्याचे सगळे हे खेळाडू. चांगली 7-11 जणांचा हा स्क्वॉड मात्र चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वीर तारा राणी हा संघ जातोय. आता मात्र चेंडू हवेत जातोय आणि आणि हा हादरा बसतोय नंबर 3. मसाले घेऊ नको तू टेन्शन. यस टांगल टिंगल सिम्मी, टांगल टिंगल और क्रॉस किती झालेत आपले टांगल टिंगलचे व्ह्यूज? 30 लाख क्रॉस केलेत. यस मी स्वतः प्रोड्यूस केले गाणं आणि सिम्मी आमची स्टार होती आणि निलेश हा सुद्धा स्टार होता आमच्या या गाण्यामध्ये. आणि निश्चितच मला सुद्धा थोडा आनंद होईलच कारण सिम्मी इतकी जोरात उत्साहाने आपल्या नवऱ्याचा उत्साह वाढवते आणि आपण निश्चितच म्हटल्याप्रमाणे आज निलेश लकी ठरतीये सिम्मी तुझ्यासाठी. नेहमीच तू बोलत असतोस परंतु आज सिम्मीची साथ तुला लाभते. बायकोची साथ महत्वाची असते. भले बायको कितीही आपल्याला मारू दे ओरडू दे परंतु तिचं प्रेम हे आबाळाच्या पेक्षा जास्त मोठं असतं सिम्मी. नक्की सर. दरम्यान आपल्याकडे शुभागमन होतोय. रायगड जिल्ह्यातील लांब उडीत प्रथम क्रमांक पटकावलेला मोठीजी गावचा स्वयं जयवंत पाटील याचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्याचे मी केपीएलच्या माध्यमातून स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट सर. यस निलेश पुन्हा एकदा आणि आता येते मात्र बाद बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेले आहेत. आमच्या दोन्ही भूता करेल ना बायकोची माझी. बायकोची नजर येथे लागलेली आहे मात्र चांगली नजर निलेशला लागली आहे आणि आता मात्र हा चेंडू असणार आहे हॅट्रिकचा. आदरणीय आमचे संघ मालक प्रवीण घासे यांच्या माध्यमातून येथे 3 विकेट जर घेतले तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला देण्यात येईल आणि याची नोंद निलेश याने घ्यायची आहे. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले आहेत आणि आता 3रा गडी मात्र खेळपट्टीवर जाणार आहे. त्याचं नाव आहे सत्यम पाटील. आहो सगळ्यात भेदळून देणारी हाक सगळ्या पुरुष जातीसाठी. आहो सगळ्यात मोठा सपोर्टर निलेश आणि वीर तारा राणी या संघाचा सिम्मी एकटीचाच आवाज येतोय स्टेजवर. संघ मात्र थांबलाय स्थिरावलाय फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवर. पूर्णपणे श्रेय आज नक्कीच उमेश कोळी याने जादू टोना केलेला दिसतोय आणि उमेश कोळी याच्या माध्यमातून स्टेप सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे कारण हे सगळे कलाकार आहेत. पडद्यामागे असतात पडद्यावर असतात परंतु आज या क्रिकेटच्या मैदानामध्ये आपली काय जादू दाखवतायत. हे तारे चमचमणार आहेत. हे दिवसा तारे चमचमणार आहेत कारण यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून तसेच सगळे गाण्यांच्या माध्यमातून व्लॉगच्या माध्यमातून आपल्या घराघरामध्ये आपल्या मनावर राज्य करत असतात. तर जातोय हा हॅट्रिक चेंडू आपण बघतोय आणि आणि बाद हे कशामुळे झालं माहिती आहे का? सकाळी तगडा त्यांना आहे ना मेजवानी मिळाली. कांदे पोहे लस्सी चहा बिस्किट सुस्त झाले सर्व प्लेयर आणि तोटा होतोय संघाला. ओव्हर टू पाटील सर.
अजूनही हॅट्रिक चान्सला आहे, कारण हा धावचीच्या रूपाने बाद झालाय. मित्रांनो 1000 रुपये अजून बाकी आहेत. हो, आणि सगळ्यात मोठा कलाकार आमच्या डाव्या बाजूला आपण बघतोय DJ SDS, कारण वेळ बघून परफेक्ट गाणं लावतोय तो. आणि निश्चितच अजूनही निलेश 1000 रुपये तुमची वाट बघतायत. अजूनही तुम्ही जर गडी बाद केला तर 1000 रुपये रोख तुमच्यापर्यंत येतील. आदरणीय प्रवीण घासे साहेब यांच्या माध्यमातून मात्र खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी अशी ही बक्षीस राशी येथे ठेवण्यात आलेली आहे. जातोय निलेश, राईट टाइम ओव्हर द विकेट फॉर अमनसाठी. येथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु येथे संधी हुकलीये, सोडून दिलीये. मात्र पंच कळवतायत 22चा इशारा येतो आणि 22च्या माध्यमातून मात्र एक धाव येथे मिळते. एक धाव मिळते संघाला. संघ पोचतोय तो म्हणजे स्टेप आर्ट एंटरटेनमेंट. गडी मात्र बाद झालेत 5, धाव संख्या 9 वर. अतिशय दयनीय अवस्था आपण बघतोय, परंतु हे कलाकार आहेत मित्रांनो. आज फक्त आनंद उत्साह येथे साजरा करणार आहेत. खेळ तर क्रिकेटचा आहेच, परंतु या मनांचं मिलन सुद्धा आज येथे होणार आहे. निश्चितच जातोय पुन्हा एकदा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना निलेश, राईट टाइम ओव्हर द विकेट. आणि आता मात्र येते चेंडू तिथला तिथे घडून जातोय चेंडू, आणि चेंडू फळे यांचं मिलन झाल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्वतः अडवतोय चेंडू. चांगली रणनीती आखली होती उमेश कोळी यांनी. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या मात्र 9 वर. थोडा वेळ आहे, मी वेळ देतोय. या DJ. हे सुंदरा पायाना कवरी भूक लागले बघ. यार पडेस कर अग साजने माझ्या पाया भूकल्यान ग, साजने माझ्या पाया भूकल्यान ग, साजने माझ्या पाया भूकल्यान ग, साजने माझ्या पाया भूकल्यान ग. नक्कीच उमेश कोळे यांनी नैवेद्य दाखवलाय बायांना, कारण ही पहिला सामना आहे. आपण बघतोय पहिल्या सामन्यामध्ये काय रणनीती आखली आहे. वीर तारा राणी या संघाने आक्रमकता सातत्याने पाहायला मिळाली आहे. धाव संख्या थांबवण्याचा जोर सातत्याने पाहायला मिळाला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगली गोलंदाजी होते, आणि तितकं चांगलं कर्णधार पद भूषवताना आपण बघतोय उमेश कोळी. निश्चितच विरुद्ध संघ मात्र स्टेप आर्ट एंटरटेनमेंट पूर्णपणे थांबवताना दिसतोय. सर, प्रत्येकाला वेळ दिला, त्या वेळेमध्ये सामने संपवायचे आहेत. नाही तुम्ही तुमच्या प्लेयरला टीमला नाहीतर तुमच्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. अगदी सरांनी दिलेल्या वेळेनुसार 1 तास 5 मिनिटांमध्ये तुमचा संपूर्ण सामना संपवायचा आहे. 25 मिनिटाचा अवधी मगाशी सरांनी दिला होता. तर पुन्हा एकदा मी विनंती करतोय संघनायक, लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण रचून आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक दुसरं, संघाकडून मात्र तिसरं षटक घेतो. 5 षटकाच्या लढतीमध्ये आपण बघितलं 2 षटक पॉवर प्लेचे असणार आहेत. या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये बंधन असणार आहे, ते म्हणजे या 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक होते. आता मात्र क्षेत्ररक्षण हे विखुरलं गेलेलं आहे. आपण बघतोय वायडिश स्वीप कव्हरचं क्षेत्र आहे, लॉंग ऑफचं क्षेत्र आहे, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण बघतोय. असे हे क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेग आपण बघतोय, असे क्षेत्ररक्षक मात्र आता सीमारेषेलगत उभे आहेत. गोलंदाज येतोय पुन्हा एकदा उमेश कोळी. संघाचा तारणहार कर्णधार मात्र ह्या तिसऱ्या षटकाची सुरुवात करताना आपण बघतोय. राईट राऊंड द विकेट. आता मात्र चेंडू हवेत जातोय, भिरकावून दिलाय, येथे मात्र बाद होतोय पूर्णपणे उमेश कोळी. आजचा दिवस मात्र आपल्या नावे करून घेतोय आणि हादरा बसतोय तो म्हणजे अमन भोईर. धन्यवाद DJ. तत्पूर्वी उपस्थित पाहुणे सागरजी परदेशी यांना व्यासपीठावरती यायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू पाटील सर. शाटकोळी निश्चितच सुंदर झेल तिथे टिपला होता. उमेश याचा सहकार्य आहे आणि निश्चितच जो कान मंत्र दिला होता त्या कान मंत्रांना पूर्णपणे मात्र उचलून धरतायत हे क्षेत्ररक्षक.
फलंदाजाचं नाव कर्णधाराला विनंती, फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. फलंदाजाचं नाव, धावसंख्या 9, फक्त आणि फक्त 9, 6 गडी बाद 9. प्लीज 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्हाला खेळाडूंची नावं माहीत नाहीयेत. अकोटा पाहिजे चेंडू मात्र पायावर पंचांकडे दाद मागितली आणि बॅक टू बॅक दुसरा हादरा सुद्धा तंबूच्या दिशेने पायचीच्या रूपाने बाद होतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या मध्ये याल तर तो चेंडू तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. क्रिकेटच्या नियमामध्ये तसं लिहिलं गेलं आहे, तिन्ही यष्ट्यांच्या मध्ये जर तुम्ही उभे असाल आणि तुमच्या पायावर चेंडू आदळतोय तर पंचांचा हात हा आकाशाकडे जाणारच. या डीजे DJ SD yes LBW लेग बिफोर अ विकेट. पायावर चेंडू आदळला, पंचांनी लगेच आकाशाकडे हात. SDC च्या माध्यमातून अप्रतिम वेळ पाळली जाते. काय बघा ना, निर्णय घेता क्षणी ते गाणं वाजतंय, जबरदस्त. SDC DJ SDC जातोय पुन्हा एकदा उमेश. हॅट्रिक चेंडू, परंतु येथे पुन्हा एकदा तिथल्या तिथे चेंडू मात्र घुटमाळत स्वतःच्या फॉलोथरमध्ये चेंडू अडवते उमेश. नक्कीच काहीतरी जादू टोनाच केलेला दिसतोय. चेंडू हा 38 सर्कलच्या बाहेरच यायला मागत नाहीये. उमेश कोळी, क्या बात आहे यार, जबरदस्त क्रिकेट. पडद्या मागे कॅमेरा, मागे कॅमेरा समोर, आणि आज मात्र मैदानात आपली जादू दाखवताना उमेश कोळी, वीर तारा राणी संघाचा कर्णधार जातोय पुन्हा एकदा. टप्पाचा चेंडू मात्र खेळण्यात यशस्वी. चेंडू आणि चेंडूफळी यांचं मेतकूट समीकरण गणित येथे मात्र जुळत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. निध चेंडूची टाकणी येते उमेश कोळीच्या माध्यमातून. संघ अजूनही स्थिरावलाय 9 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना उमेश कोळी याचं जातोय पुन्हा एकदा. उमेश कोळी राईट अप राऊंड द विकेट. टप्पाचा चेंडू मात्र बॅक टू बॅक, पुन्हा एकदा तीच लाईन, तीच दिशा. टप्पाचा चेंडू, परंतु फुटवर्क आपण बघितलं तर सोडला जातोय. चेंडूवरची नजर हटली जातीये आणि पुन्हा एकदा चेंडू स्थिरावतोय. यष्टीरक्षका काम आपलं चोख बजावताना पूर्णपणे 11 संघ आपण बघतोय, 11 खेळाडू मात्र एकत्रितपणे एकजुटीने मात्र आपल्या संघासाठी 100% योगदान देताना. आता मात्र लो फुलटस पद्धतीने चेंडू होता, चेंडू जातोय. यष्टीरक्षक पुन्हा एकदा तेथे जातोय आणि उमेश कोळी यांच्या माध्यमातून फक्त या चेंडूवर एकच धाव तिथे मात्र घेतली जाते. यानंतर होणारी लढत आहे PG प्रोडक्शन विरुद्ध आई एकविरा मेन्स 11. निर्णय आणि आपण मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार, माझा आवाज जर आपणापर्यंत येत असेल तर कृपया नाणेफेकीच्या कॉलसाठी आपण या षटकानंतर लगेचच यायचं आहे. विनंती असणार आहे, हे 4थं षटक असणार आहे. आपण बघतोय वीर तारा राणी या संघाचं PG प्रोडक्शन आणि आई एकविरा आई एकविरा मेन्स 11 या संघाचे कर्णधार. माझा आवाज जर आपणापर्यंत पोहोचत असेल तर कृपया या षटकानंतर आपण नाणेफेकीसाठी लगेचच समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव काय काय बॉलर्स नेम JD. JD जातोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. हे असणार आहे षटक नंबर 4. काय जबरदस्त. योगेश केणी चिंचपाड्याचे गुणलेखक आणि त्यांच्याच माध्यमातून जी गुणलेखन होते आणि निश्चितच चांगलं समालोचन त्याच्यामुळेच आम्ही करू शकतोय. पहिला चेंडू, चांगली सुरुवात आपण बघतोय. JD च्या माध्यमातून चांगली सुरुवात पाहायला मिळतोय आणि निश्चितच वीर तारा राणी या संघाच्या तंबूमध्ये उत्साह आणि वातावरण आपण आनंदाचंच बघतोय. कारण पहिल्या चेंडूपासून त्यांनी जी सुरुवात केली आहे, कारण चांगले फलंदाज मात्र तंबूत परतले. गणेश कोळी, आदेश संते, हितेश कडू, प्रदीप म्हात्रे असे चांगले फलंदाज मात्र तंबूत परतलेत.
आता पुढचा चेंडू जेडी याचा पुन्हा एकदा आपण बघतोय पंच मात्र आता कवायत करताना दिसत आहेत. पंचांच्या डाव्याष्टी बाहेर जाणारा चेंडू होता आणि क्रिकेटच्या नियमानुसार जर डाव्याष्टी बाहेर हा चेंडू दुरावला जातोय आणि ते संकेतस्थळीच्या पार जर गेला तर तो अवांतर घोषित केला जातो आणि त्याच्यामुळेच एकच धाव येथे मात्र गणली गेली आहे. संघ मात्र पोचलाय दुहेरी अंकांमध्ये 10 वर. 6 गडी बाद 10. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु कहीं पे निगाहे आणि कहीं पे निशाणा असं काही प्रात्यक्षिक मात्र फलंदाजाच्या मार्फत पाहायला मिळतंय. चेंडूवरची नजर शेवटपर्यंत थांबवणं खूप महत्वाचे आहे. आपला संघ मात्र अडचणीत आहे, आपल्याला थांबणं महत्वाचं आहे. जातोय जेडी पुन्हा एकदा. पुढचा चेंडू पुढे सुरसावला मात्र चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय स्वतः गोलंदाज आडवेपर्यंत एकच धाव मात्र पूर्ण केली आहे. संघ मात्र पोचलाय तो म्हणजे 12 वर. 7 गडी बाद 12. सतीश आणि अतिश सलामीला आलेला अतिश अजूनपर्यंत धुरा सांभाळतो आपल्या संघाला सावरताना. आता मात्र सुंदर फटका तेथे येतोय आणि निलेश फेविकॉल लावून आलेला आहे हाताला. बॅक टू बॅक दुसरा झेल सुद्धा घेतोय. या डीजे वीर तारा राणी हा संघ उत्साह जल्लोष आणि निश्चितच बघतोय जेडी याला मात्र येथे यश मात्र प्राप्त होते. संघ स्थिरावलाय तो म्हणजे स्टेपात एंटरटेनमेंट 12 वर. 8 गडी बाद 12 आणि निश्चितच कलाकार प्रीमियर लीग 2026 या दुसऱ्या पर्वामध्ये अप्रतिम सामना. मागचा सामना झाला केकवर्ल्ड संघाने मात्र जबरदस्त क्रिकेटचं प्रदर्शन दाखवलं. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला परंतु हा दुसऱ्या सामन्याची रंगत मात्र उमेश कोळीच्या नावे जातीये. पूर्णपणे जेडी जातोय. आता मात्र पुन्हा एकदा हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे. चेंडू मात्र आता जातोय क्षेत्ररक्षकाच्या पुढे. सीमारेषा पार. चौका. कलाकार प्रीमियर लीग, कलाकार प्रीमियर लीग. यस चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या मात्र 16 वर थांबली. 8 गडी बाद धावसंख्या 4 ने पुढे सरकली आहे ती म्हणजे 16 वर. एकच हा चौकार लगावलाय. आपल्या संघाला मात्र सावरताना दोन्हीही मात्र फलंदाज प्रवीण केनी सतीश आणि प्रवीण केनी अशी जोडी मात्र जातोय जेडी. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत जातोय. नो मॅन्स लँड. प्रयत्न केला नाही. उमेश कोळी खूप दुरावला होता परंतु कुठली धाव मात्र आता घेतलेली नाही या चेंडूवर. चौथं षटक चांगली कामगिरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकं संपलेली आहेत. पहिलं षटक उमेश कोळीचं होतं. पहिल्या षटकामध्ये निर्णायक फक्त आपण बघितल्या 7 धावा त्याने दिल्या. नंतर निलेश निरगुडा याने फक्त आणि फक्त एकच धाव दिली. येथे आमच्यापर्यंत सूचना येतात उमेशाने मुद्दाम कॅश टाकलेली आहे की काय असं सगळ्यांना वाटतंय परंतु एक उमेश आपण बघतोय एका चांगली कामगिरी सातत्याने करताना आपण बघतोय आणि निश्चितच येथे 4 षटकं संपलेली आहेत. निशांत कोळी वैयक्तिक शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं धावा जमवणारं की धावा गमावणारं की हे षटक असणार आहे बघूया आपण या थोड्या वेळातच. जातोय निशांत कोळी हे षटक घेऊन. संगणकाने जबाबदारी दिली आहे शेवटच्या षटकाराची. आपण बघतोय शेवटचं षटक महत्वाचं असणार आहे कारण 8 गडी बाद झालेले आहेत. जातोय निशांत. पुढचा चेंडू आणि हा फुलटॉस प्रत्यात चेंडू होता. भिरकावून दिला. चेंडू सरळ जोडतोय. डीप स्क्वेअर रेगला. सीमारेषा पार 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 पार. चौकार.
यस 4 धावांनी धावफलक मात्र आता पुढे सरकले दुहेरी अंकांमध्ये. ते दुसऱ्या दुहेरी अंकांमध्ये म्हणजे 20 वर पोहोचते. 8 गडी बाद 20 संघाला सावरताना आपल्या होडीला डुबत्या होडीला मात्र आधार देताना मात्र बघतोय पुन्हा एकदा पुढे सरसावला. अकोडा टप्पा चेंडू होता आडव्या बॅटने खेळून काढला. आपण बघतोय डीप बॅटकट स्फेअरलेगचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावला आणि एकच धावेने समाधान मानावं लागतंय. चांगली कामगिरी सातत्याने पाहायला मिळाली होती, परंतु सतीश आणि प्रवीण केणी यांची ही जबाबदारी कारण खांद्यावर घ्यावी लागेल. आपला संघ खूप अडचणीत आहे. आपण बघतोय स्टेपार्ट एंटरटेनमेंट संघ आणि निश्चितच जातोय पुन्हा एकदा निशाण. टप्पाचा चेंडू होता पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. सरळ जातोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या जवळ. मिड विकेटचं क्षेत्र आहे आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एकच धाव. उमेश कोळी याने पूर्णपणे कानमंत्र ज्याप्रमाणे दिले त्याचप्रमाणच्या ह्या पूर्णपणे कानमंत्रांचा उपयोग करून चांगला क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. आता येथे मात्र बॅटची कड घेतली. चेंडू आपण बघतो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने तिथे मात्र सरसावला होता, परंतु एकच धाव. एकेरी दुहेरी धावांनी मात्र धावफलक हा पुढे धावण्याचा मात्र प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतायत. संघ मात्र पोचतोय तो म्हणजे 23 वर. शेवटचं षटक निर्वाणीचं षटक आणि बघूया त्याच षटकातले शिल्लक चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये पूर्ण चांगला प्रयत्न केला होता, परंतु थोडीशी दुखापत मात्र त्याला होती आहे आणि ती दुखापत झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय निशान कोळी. महत्त्वाची असते आपल्या संघाला पूर्णपणे 100% 200% हे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज आणि चांगले झेल टिपण्याचं मात्र हे चित्र आपण बघितलं ते म्हणजे वीर तारा राणी या संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू ताकोटप्पाचा चेंडू चेंडूफळ यांचं मेतकूट समीकरण जमलं नाही. गणित मात्र येथे उमेश कोळी जमवतोय. संघ आता पूर्णपणे 8 गडी बाद पोचलाय तो म्हणजे 24 वर. 25 माफक म्हणता येणार नाहीये, परंतु पूर्ण करायचं पेलायचं आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, काहीही होऊ शकतं. कारण असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे मूर्खाचं लक्षण आहे. त्याच्यामुळे 25 धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे वीर ताराराणी या संघाला आणि निश्चितच स्टेपार्ट एंटरटेनमेंट या संघाला थांबवतोय का. तर मी विनंती करतोय यानंतर होणारी लढत असणार आहे पीजी प्रोडक्शन आणि आई एकविरा मेन्स 11 या दोन्ही संघाचे कर्णधार कृपया या लगेच नाणेफेक करून घ्यायचे माझी विनंती असणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया पीजी प्रोडक्शन आई एकविरा मेन्स 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी आपण लगेचच आपण समालोचन कक्षाजवळ यायचे. प्लीज या. हॅलो, आई एकविरा मेन्स 11 विरुद्ध पीजी प्रोडक्शन. प्लीज या लवकर. नाणेफेकीचा कॉल या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. आई एकविरा. हॅलो, चेक 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 चेक. हॅलो, चेक. हॅलो, आदरणीय भावेशजी भगत साहेब, आपला मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कॉल होणार आहे. तर आपण बघतो पीजी प्रोडक्शन विरुद्ध आई एकविरा मेन्स 11 या दोन्ही संघाचे कर्णधार येथे उपस्थित आलेत. पीजी प्रोडक्शन संघाकडून बंटी आणि आई एकविरा मेन्स 11 संघाकडून योगेश पाटील. आणि कॉल कोण देणार आहे? कॉल कोण देतोय? पीजी प्रोडक्शन बंटी. बंटी कॉल देतोय. यस, नाणं जात आहे हवेमध्ये योगेश दादाच्या हातातून आणि हेड. बंटी जिंकलेला आहे टॉस. बंटी, आपला निर्णय काय असणार आहे? धन्यवाद दादा. फिल्डिंग घेतलेली आहे आणि बंटी याने आणि निश्चितच आई एकविरा मेन्स 11 योगेश पाटील मी पण त्याच संघात आहे, परंतु बघूया क्रिकेट आणि आज आपण सगळे चांगले मित्र आहोतच, परंतु फिल्डिंग घेतलेली आहे. बंटी इथे थांबायचं आहे.
फिल्डिंग आपण दिलेली आहे आपणासाठी आणि निश्चितच फलंदाजीचं आमंत्रण आम्ही तुम्हाला दिले आहे. तर काय रणनीती असणार आहे आई एकविरा मेन्स 11 या संघाकडून? आम्हाला पहिले तर बॅटिंगच पाहिजे होती, त्यासाठी आम्ही त्याला टॉस मागायला लागला, बोललो तू टॉस जिंक, आम्हाला बॅटिंग पाहिजे. आम्ही पहिलं बॅटिंगसाठी आल्यावर दुसरं काही नाही. ही सगळ्यात मोठी रणनीती होती, तूच सगळं कर, फक्त आम्हाला बॅटिंग दे, बस. चालेल, बघूया तर मैदानात काय होतंय. तत्पूर्वी वळूया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. तसेच पीजी प्रोडक्शन विरुद्ध आई एकविरा मेन्स 11 ह्यानंतर होणारी ही लढत आहे आणि स्टेपार्ट एंटरटेनमेंट विरुद्ध वीर तारा राणी अशी ही लढत आपण बघतोय आणि निश्चितच आणि निश्चितच नाही तुम्ही करा. हो, तर नेक्स्ट ह्या पुढच्या इनिंगसाठी मी विनंती करतोय माझे सहसमालोचक पपन दादा. चला, तत्पूर्वी या ठिकाणी काही कलाकार उपस्थित आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात. आपल्या आयोजकांकडून स्वप्नील दादा, अक्षय दादा यांनी मंचावरती यायचं आहे. स्वागत करूया. या ठिकाणी आपल्या कलाकार उपस्थित अतिथी आलेले आहेत. भावेशजी भगत यांचं या ठिकाणी मी सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. भावेश दादा भगत यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि अगदीच नृत्य क्षेत्रातील एक नाव, शिवमुद्रा डान्स अकॅडमीचे सहनृत्य दिग्दर्शक स्वप्नील पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांनी देखील रंगमंचावरती यायचं आहे. भावेश भगत यांचा सन्मान करतील अक्षय पाटील. महेश उपदार शाळ, मंगल्याचं प्रतीक, गुलाब पुष्प, पुष्पगुच्छ आणि या KPLची एक आठवण मोमेंटो देऊन या ठिकाणी त्यांचं यथोचित मानसन्मान होतोय. अतिथी देवो भव, आपल्या सर्व पाहुण्यांची येण्यानं या कार्यक्रमाची शोभा वाढत असते आणि आपली उपस्थितीही प्रार्थनीय असते. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद दादा, आपण आपल्या वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्यानंतर अजय पाटील यांना देखील विनंती करतोय, आपण ही एक छोटासा आमचा बहुमान स्वीकारायचा आहे. अक्षय पाटील यांच्या शुभास्त्री या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर परी पाटील कडू यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मी त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. परी पाटील यांचा सन्मान होतोय. परी कडू माहेरच्या पाटील. अभिलाषाने विनंती करतो आपल्या शुभास्ते त्यांना तुझी तर मानसन्मान करायचं आहे. आणि परीच्या समवेत त्यांचे पती, अगदीच आमचे कडू काकांचे सुपुत्र, वाद्यवृंद क्षेत्रातील एक नाव, कला क्षेत्रामध्ये दोघांनी व्यापून दिले स्वतःला. अभिलाष यांच्या शुभ हस्ते परी कडू आणि यांचा शुभ सन्मान होतोय. धन्यवाद. सामना सुरू होतो. या ठिकाणी पहिलं षटक, पहिला चेंडू गणेश कोळी यांचा. वैयक्तिक पहिलं षटक, पहिल्या षटकाचा चांगला समाचार घेतलाय फलंदाज निशांत कोळी यानं लगावलाय षटकार. संघाला नेऊन ठेवलंय 6 चकारा. सुंदर सुरुवात, शुभारंभ, शुभ प्रारंभ, गोड सुरुवात. 25 धावांचं आव्हान आहे. अगदी माफक आव्हान डोळ्यासमोर असताना षटकाराने केलं म्हणजे 1-2 षटकांमध्ये संपवतात की काय. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव संख्या कंप्लीट केली. संघाला पोचून ठेवले 7च्या घरामध्ये.
अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी मिळते. वाईटची 1 आणि षटकार या पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि धावसंख्या होत्या 7. गणेश कोळी यांचा दुसरा चेंडू. आता मध्ये चांगला कट केला चेंडू सीमारेषेकडे दन 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 गुदगुळ्या करत या मैत्रिणीला. चेंडू जातोय सीमारेखा पार आणि हा दणदणीत षटकार. डीजे हा जलेबी बाईला दंदन दंदन करत गेलाय चौकार. अरे चौकारानं संघ पोहोचतोय 11च्या घरात. आमची पीजी प्रोडक्शन टीम या ठिकाणी सज्ज आहे. 11 हा देखील चौकार. आलोच 15 धावसंख्या होत्यात. उर्वरित चेंडू मध्ये फक्त 10 धावसंख्या हव्यात. अगदी छोटंसं आव्हान या ठिकाणी समोर होतं वीर तारण टीमकडं. अगदी ज्याप्रमाणे टीमचं नाव आहे वीर तारण, त्याचप्रमाणे एक चांगलीच तगडी टीम या ठिकाणी खेळ त्यांचा तगडा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. वीर ताराराणीकडून अगदी छोट्याशा स्कोअरमध्ये जखडून ठेवलं, त्या टीमला बंदिस्त केलं आणि आपल्या समोर एक छोटंसं आव्हान ठेवलं 25 धावसंख्येचं. 15 धावसंख्या कंप्लीट केल्यात मला. उर्वरित 3 चेंडूमध्ये खूप सारे चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त हव्यात 10. हातांच्या बोटांवरती मोजू इतक्या 10 धावसंख्या हव्यात या ठिकाणी. देखता है क्या करता है नगमा. या चमत्कार पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्याला. कशा प्रकारचा खेळ खेळतात पाहायचा आहे. 10 चेंडू 10 धावसंख्या हव्यात. उर्वरित खूप सारे चेंडू त्यांच्याकडे शिल्लक आहेत. 27 चेंडू 10 धावसंख्या. या षटकातले पहिल्या षटकातल्या 3 चेंडू शिल्लक. गणेश कोळी यांच्या माध्यमातून हा 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 प्लेयरच्या मस्तकाला दस्तक देत हा जातोय दन 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 दन. ओय चौकार. मेकअप आर्टिस्ट सारा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. अगदी सर्व कलाकार या ठिकाणी दिसत आहेत. मात्र ते कलाकार एक सुंदर दिसण्यासाठी मेकअप आर्टिस्ट फार महत्वाचे असतात. त्यांच्या ठिकाणी शुभागमन होतोय. 2 चेंडू शिल्लक षटकातले हवेत मला चेंडू. चेंडू खाली. प्लेयर चुकी करणार नाही. पकडलाय चेंड. संपवलाय. निशांत कोळीचा खेळ. पंचवीस धावसंख्येचं आव्हान होतं. त्यामध्ये 18 धावसंख्ये एकट्या निशांत काढल्यात. एकटा भिडला. सुंदर फलंदाजी निशांत यांची. स्टेप आर्ट एंटरटेनमेंट यांच्या विरोधात न्यू बॅट्समन. आणि हा खेळ पाहताना टेपाच्या पप्पू दादाच्या पासल्या पासपूस फुसफुस पासपूस फुसफुस संघ जातोय कुमार. या ठिकाणी शुभेच्छा येतात या कलाकार प्रीमियर लीगला. एकविरा हॉटेलचे सर्वेसर्वा विकास दादा गोवारी, निलेश गोवारी आणि तेजस गोवारी यांच्या माध्यमातून. अभिजित शिवकर येतोय 1 डाऊनला. दया कुछ तो गडबड है. आयो ये भी शख्स वही है जो अपने पत्नी का बार बार मार खाता है. छातीवरती मार. अरे हा षटकार की चौकार. हवे चेंडू. चेंडू खाली. प्लेयर बायकोचा मार खाऊन दमला. पहिल्या चेंडूवरती हमला कॅचआउटच्या स्वरूपात. दिखा दिया इनको अपना कमरा. चल खरपेचा डीजे ठोक. अकरावा प्लेयर काही नाही हारणारच. न्यालपरी.com 25ला विन आहे. 6 धावसंख्येची गरज. उर्वरित 24 चेंडू 6 धावसंख्येची गरज.
अरे या चालाचाच हिच्या बहिणा आवर नियम काढला तर कसा जमाचा. दरम्यान पहिलं षटक संपतो. 19 धावसंख्या कंप्लीट होतात, पूर्ण होत आहेत. अगदी गोलंदाजी फार मारकोल चांगली हवी होती या संघासाठी, कारण स्कोअर फार कमी होतं. धावांचं डोंगर नव्हतं, छोटंसं आव्हान होतं. श्रेपाड एंटरटेनमेंट मला वाटते जवळजवळ महिनाभर प्रॅक्टिस केली त्यानं, नाही माहिती. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू यष्ट्या उकळवून टाकल्यात, बाद केलाय. सुंदर गोलंदाजी. अमन भोईर यांची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू मध्ये बाद केलाय, गार केलाय, फलंदाजाला पाठवलाय पॅव्हलिंग कक्षामध्ये. परत ठोक विजय, बजा बजा बजा. आता मात्र कार्यक्रम फिट. रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 मॅनेजर आहे. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. न्यू बॅट्समॅन उमेश कोहली संघाला विजयी पताका आणून देण्यासाठी संघाचा संघनायक सरसावतोय मैदानामध्ये. विजयी पताका डौलानं फडकवेल हा कप्तान, कारण स्कोअर फार छोटा आहे, आव्हान छोटं आहे आणि चेंडू फार शिल्लक आहेत. मात्र क्रिकेट याच्यामध्ये कोणीच अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय होईल सांगू शकत नाहीत. काय गोलंदाज कधी कोणावर हावी ठरेल आणि कोणता फलंदाज कोणावरती कधी हावी ठरेल याचा कोणीच सुगावा लागू देत नाहीत. पुढचा चेंडू तत्पूर्वी हाऊस जॅट अपील केलंय, मात्र त्याला काही थारा नाही. त्या दरम्यान उमेश यानं 1 धावसंख्या कंप्लीट केले, संघाला पोहोचून देऊन ठेवलंय 20च्या घरामध्ये. 2 दशक कंप्लीट होत आहेत. उर्वरित चेंडू 5 धावांची गरज. ये माझे सिमी बाईला कोणीतरी आवरा, आलेपासून आखी KPL डोक्यावर घेतली तिने. निरगुडा दादा कसा सांभाळत. चला वळूया सामन्याकडं. पुढचा चेंडू निरगुडा यांच्यासाठी. चेंडू समजला नाही, बॅट गेली हवेत, चेंडू गेला यशरक्षकाच्या हातामध्ये कैद झालाय, निर्धाव गेलाय चेंडू. तत्पूर्वी धावसंख्या स्थिर राहते जागेवरती. संघ पोचतोय 20च्या घरामध्ये, त्याच जागी स्थिर. आणि उर्वरित काही चेंडू शिल्लक आहे, त्याने चेंडूंमध्ये फक्त 5 धावसंख्येची गरज आहे. भोईर यांचा पुढचा चेंडू निरगुड्याच्यासाठी. स्टेट ड्राईव्हला हिट केलाय चेंडू. पूर्वी चांगला क्षेत्ररक्षण केले, या ठिकाणी 1 धावसंख्या कंप्लीट केली आणि धावसंख्या झाली 21. अगदी आता काय एका दुःखीचं हे काम चलेगा. चौका षटकारांची काय तेवढी गरज नाही, कारण 4च धावांची गरज आहे. विजयी सलाम या ठिकाणी म्हटलं होतं की सिम्मी निरगुडा अगदी लक्ष्मीला घेऊन आलेला फलंदाज यशस्वी पताकाच घेऊन मला वाटते घरी परतेल, पण त्यांना आव्हान द्यावं लागेल पीजी प्रोडक्शन टीमला. नाही मी 11 आहे. चला पीजी प्रोडक्शनच्या सर्व प्लेयर्सनं या ठिकाणी यायचं आहे अगदी रंगमंचाच्या व्यासपीठाच्या समोर. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर आजचा व्हिडिओ
धन्यवाद डीजे. चला निरगुडा फॅमिली मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे. पुढील मी या ठिकाणी माईक सुपूर्द करतोय माझे गुरुवर्य नितीजी पंडित सर यांच्याकडे. चला या मॅचचा सामनावीर ज्याचं नाव आहे आई वीर तारा राणी